नयन फाउंडेशन तर्फे महिलांचं दृष्टिहीन गोविंदा पथक जे आहे ते आयडियल बुक डेपोच्या संपूर्ण दहीहंडी उत्सवामध्ये थर सादर करणार आहेत आणि सलामी देणार आहेत। आपल्यासोबत दृष्टिहीन महिला आहेत। थोड्याच वेळापूर्वी आपण पुरुषांचं दृष्टिहीन पथक पाहिलेलं होतं। किती वर्षांपासून हे तुम्ही दहीहंडी पथकामध्ये आहात आणि कशी तुमची संपूर्ण सराव तुमचा केला तुम्ही करता? नयन फाउंडेशनला 11 वर्ष झाली आहे। माझं इकडे पहिलंच वर्ष आहे, पण मला खूप मजा येते आणि नयन फाउंडेशनचे सगळेच मुलींवरती जास्त विशेष भर देतात। सो ते मला खूप छान वाटलं इथे सहभागी होऊन आणि नयन फाउंडेशनला तर 11 वर्ष झालेली आहे। खरं तर नयन फाउंडेशनला 11 वर्ष झाली आहेत, परंतु यंदा तुम्ही विश्वचषक विजेत्या भारतीय संघाला तुम्ही सपोर्ट करण्याकरता यंदाचं तुम्ही थीम घेऊन आलेला आहात। मुली बदलापूर किंवा इतर ठिकाणी मुलींवरती जे अत्याचार होत आहेत त्या गोष्टींना आम्ही विरोध केलेला आहे। महिला अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ होताना पाहायला मिळतात आणि त्याच संदर्भात या संपूर्ण दृष्टिहीन महिला ज्या आहे मुली ज्या आहेत त्या बोलताना पाहायला मिळतात। महिला अत्याचारांमध्ये कुठेतरी वाढ होते राज्यामध्ये? हो, नक्कीच वाढ होते, कारण त्यांनी जी आता योजना काढलेली आहे की लेडीजला तुम्ही महिन्याला 1,500 रुपये देतात, तेच देण्याच्या ऐवजी मुलींना किंवा ज्या इतर बाया आहेत त्यांना सुरक्षितता द्यावी हीच माझ्याकडे सरकारला मागणी आहे। तर आपण पाहिलं की या दृष्टिहीन गोविंदा पथकातल्या मुलींचं देखील म्हणणं आहे की फक्त सरकारी योजनांचा 1,500 रुपये नको, तर महिला सुरक्षतेच्या संदर्भातल्या ज्या काही महत्त्वाच्या योजना आहेत त्या केल्या पाहिजे। नयन फाउंडेशनच्या तर्फे जे आयोजक आहेत ते आपल्यासोबत आहेत। तुमचं नाव काय? किती वर्षांपासून तुम्ही ही संपूर्ण नयन फाउंडेशनच्या संदर्भात तुम्ही ही दृष्टिहीन अंध पथकांचं गोविंदा पथक तयार? माझं नाव शार्दूल माडगूत, मी या नयन फाउंडेशनचा अध्यक्ष आहे। आमच्या पथकाची सुरुवात संस्थेचे संस्थापक पोन्नलगर देवेंद्र यांनी 2014 साली केली। 2014 पासून ते आतापर्यंत 11 वर्ष आपण हे पथक करतो आहे आणि 2017 साली आपण मुलींचं पथक सुरू केलं आणि यंदा जसं मुलींनी सांगितलं की आम्ही अत्याचाराविरुद्ध आम्ही हंडीतून आवाज उठवणार आहोत, त्याचप्रमाणे मुलं हे 20 विश्वविजेते आपले हिंदुस्थानी संघ आहे, रोहित शर्मा आणि त्या संघाला मानवंदना देणार आहे। तर आपण पाहिलं की ह्या नयन फाउंडेशनच्या पुरुष आणि महिला या दोन्ही दृष्टिहीन गोविंदा पथकाकडनं खरं तर जे दहीहंडीला सलामी जी आहे ती दिली जाणार आहे आणि संपूर्ण दोन्ही पथक जे दृष्टिहीन गोविंदा पथक आहे महिलांचं आणि पुरुषांचं, ते दोन्ही गोविंदा पथक सध्या आयडियल बुक डेपोच्या दहीहंडीला सलामी देण्याकरता सज्ज झालेले आहेत आणि थोड्याच वेळात मानवी मनोरा रचत संपूर्ण दहीहंडीला जे आहेत ते सलामी देताना हे दोन्ही पथकं आपल्याला पाहायला मिळतील। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।